नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून राज ठाकरेंसंदर्भातली बातमी आहे. राज ठाकरे रायगड दौऱ्यावर सध्या आहेत आणि माणगाव बायपासची पाहणी राज ठाकरे आज करणार आहेत. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांचाही राज ठाकरे आढावा घेणार आहेत. माणगावमधून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होतीये. माणगाव, पेण आणि पनवेलमधील मनसे शाखांचं उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. तर याआधी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते आणि आज ते माणगाव, पेण, पनवेलमधील मनसे कार्यालयांचं उद्घाटन करणार आहे. या मुंबई गोवा महामार्गाची सुद्धा ते पाहणी करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य होतं आणि अनेक तक्रारी या संदर्भात स्थानिकांच्या होत्या. नागरिकांनी अनेक वेळा या संदर्भात संतापही व्यक्त केला होता. आता मात्र हा रस्ता या ठिकाणी बनलेला दिसतोय. तर याच मुंबई गोवा महामार्गाची आज राज ठाकरेंकडून पाहणी केली जाणार आहे. आज राज ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर असतील. काही मनसे शाखांचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते आज होणार आहे. आपण पाहतोय सध्याची ही दोन दृश्य. अधिकची माहिती या संदर्भात आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राज वैशंपायन यांच्याकडून. राज, काय सांगाल? राज ठाकरेंनी आज या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केलेला आहे. काय अधिकचे अपडेट्स त्यांच्या या दौऱ्यासंदर्भातले? नक्कीच वृषाली, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगड दौऱ्यावरती आहेत. तर प्रामुख्याने ते माणगाव या ठिकाणी माणगाव बायपासची पाहणी करणार आहेत. आपण हा दृश्यांमध्ये बघताय, हा माणगाव बायपास आहे. मोठ्या प्रमाणामध्ये माणगाव शहरामध्ये वाहतूक कोंडी होत असते. दरवेळेस आपण जर बघितलं तर शनिवार रविवार या 2 दिवसात तर महत्त्वपूर्ण अशी वाहतूक कोंडी होत असते आणि तोच हा बायपास आहे, जेणेकरून माणगाव शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये. आणि या बायपासचं देखील काम जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं होतं. आता काम जे आहे ते काही अंशी पूर्ण झालेलं आहे आणि प्रामुख्याने राज ठाकरे जे आहेत ते माणगाव येथील या बायपासची पाहणी करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते मुंबई गोवा महामार्गाची देखील काही ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर मनसेचं जे माणगाव शहरामध्ये कार्यालय झालेलं आहे त्याचं उद्घाटन करणार आहेत. आणि त्याचबरोबर पेण येथील जिथे या ठिकाणी देखील मनसेचं कार्यालय झालंय त्या ठिकाणी ते त्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची चर्चा विनिमय करणार आहेत आणि त्यानंतर पनवेल येथील कार्यालयाचं उद्घाटन करून ते मुंबई या ठिकाणी रवाना होणार आहेत. आपण बघतो वृषाली, गेले अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. अनेक खड्डे जे आहेत ते मुंबई गोवा महामार्गावरती निर्माण झालेले आहेत. कोकणामध्ये जाणारा प्रवासी जो आहे तो अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे या खड्ड्यांमुळे आणि त्याच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत जे आहेत ते राज ठाकरे जे आहेत त्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. याच ठिकाणाहून राज ठाकरेंचा दौरा जो आहे तो सुरू होणार आहे आणि तो थेटपणे जो आहे ते पनवेलच्या इथे जाऊन तो दौरा जो आहे तो संपणार आहे. वृषाली, नक्कीच राज, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.